मी दिलीप शिंदे, भारतीय जनता पार्टीचा 1990 पासून प्रमोदजी महाजन वल्ल्यासाहेबांसोबतचा सोलापूरचा स्थानिक कार्यकर्ता आहे। सोलापूरची लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे। भारतीय जनता पार्टीने उमेदवार देण्यासंदर्भात ज्या भूमिका बजावल्या त्यात आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे। आणि उमेदवारी देताना मात्र जे स्थानिक उमेदवार सोलापूरकरांना हवा होता, भारतीय जनता पार्टीच्या हर एक कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, सोलापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आक्रोश व्यक्त केला होता की आम्हाला सोलापूरचा उमेदवार द्या म्हणून। स्थानिक उमेदवार द्या, सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या। मात्र त्या मागणीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केले आणि इथं बाहेर जिल्ह्यातील बीडचे राम सातपुते यांना माळशिरस, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये विधानसभा लढवायला सांगण्यात आली होती। आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोठ्या मनानं, दिलदार मनानं सोलापूरकरांचं एक हेच आहे की स्वीकारण्याची, एखाद्यांना म्हणजे मदत करण्याची, त्या पद्धतीने दादांनी त्यांना स्वीकारलं, आमदार केलं। या 5 वर्षामध्ये राम सातपुते यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांचं बस्तान बसवायला पाहिजे होतं। तसं न करता त्यांनी परत आता माळशिरस विधानसभा संपली की ते आता सोलापूर लोकसभेला त्यांनी इच्छुक झाले आणि त्यांना तिकीट देण्यात आलं। आता ते भविष्यात काय करतील की सोलापूर लोकसभा येणाऱ्या 5 वर्षाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पुढच्या ते परत आता लातूर विधानसभेला मागतील, लोकसभेला मागतील। हे पुढे तर थांबणार आहे का नाही? मंत्र्याला मंत्री, आमदाराला आमदार, खासदाराला खासदार, सामान्य कार्यकर्त्याचे कधीतरी कोणता दखल घेणार आहे का नाही? सोलापूरमधून जे सोलापूरमध्ये ज्या मुलाखती व्हायला हव्या होत्या, एक यादी म्हणजे त्यांनी टाईम टेबल ठरवायला पाहिजे होतं की या तारखेपर्यंत अर्ज करा लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडं। तसं काय टाईम टेबल ठरवण्यात आलं नाही। उमेदवारी जे उमेदवार होते त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नाहीत। थेट उमेदवार लादला गेला सोलापूरवर। राम सातपुते यांचा एक पार्टीकडे साधा एखादा अर्ज नाही आहे आणि त्यांचं आम्हाला सांगितलं जातं आहे की सगळ्यांना की आम्ही जेव्हा नेत्याकडे विचारलं गेलो की साहेब सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या, मी पण आहे असं सगळ्यांनी म्हटल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं आलं उत्तर, सर्वेमध्ये नाव आहे का तुमचं? सर्वेमध्ये नाव आलं असेल तर 100% होऊन जाईल। सर्वेचा आम्हाला पुढं करण्यात आलं। राम सातपुते यांनी साध्या पार्टीचा सोलापूरच्या भाजप कार्यालयामध्ये एक अर्ज दिला नाही, तर त्यांच्या सर्वेमधून कसं नाव लागतं? हे सोलापुरातून भारतीय जनता पार्टीचं जे येणारी विजयाची सीट जी जागा आहे, तर काही लोकांना पार्टीमधीलच काही लोकांनी षडयंत्र केले असं माझं म्हणणं आहे, जेणेकरून देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेब, अमितजी शहा, JP नड्डा साहेब यांना चुकीची माहिती सादर केली गेली आणि चुकीची माहितीच्या आधारे हे राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, मिसगाईड करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना। आणि माझा एक म्हणणं असं आहे की उमेदवार बदला, अजून पण वेळ गेली नाही। 12 ते 12 पासून फॉर्म भरण्याचे चालू होणार आहे आणि 19 तारखेला संपणार आहे। षडयंत्र कसं या माध्यमातून जर करता उमेदवार बाहेरचा उमेदवार असल्यामुळे सोलापूरमध्ये संताप आहे। एकाही कार्यकर्त्याच्या उत्साहाने एकाही कार्यकर्त्यावर तुम्ही स्वतः चौकशी करा, पत्रकार म्हणून किंवा माहिती घ्या तुम्ही की सोलापूरमध्ये एकही कार्यकर्ता, जुना नवा कार्यकर्ता उत्साह नाही, एक फटाकडी उडाली नाही त्यांनी काल सोलापूरमध्ये आल्यानंतर, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर। अशी दयनीय अवस्था सध्या झालेली आहे। म्हणून माझं म्हणणं होतं की सांगितलं षडयंत्र विद्यमान आमदारांना पक्षाला फटका म्हणण्यापेक्षा मला देवेंद्र फडणवीसांना एक सांगायचं आहे की हे तर उमेदवार तुम्हाला देताना तुम्ही ह्या सोलापूरकरांची एखादी बैठक घ्यायला पाहिजे होती। सोलापूरकरांना विचारायला एखादी माहिती, एकदा छोटीशी तर बैठक उमेदवारांना बोलायला पाहिजे। षडयंत्र असं झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती देण्यात आलेली आहे, आमच्या केंद्रीय नेतृत्वाला चुकीची माहिती मिसगाईड करण्यात आलेली आहे, चुकीची माहिती देण्यात आलेली आहे। हे सीट जेणेकरून विजयाचं सीट आहे ते प्रणिती शिंदे यांना विजय करण्यासाठी काही लोकांचा घाट घातला आहे असं माझं म्हणणं आहे। काय पैशाचा व्यवहार झालाय काय षडयंत्रामध्ये? सगळंच असू शकते त्यामध्ये ना। लक्ष्मी दर्शन झालं असं देखील म्हटलं होतं, कोण लक्ष्मी घेतलेलं ते? आता राम सातपुतेच म्हणतात ना, मी ऊसतोडेचा मुलगा, आणि ट्रायडेंट हॉटेलला ते एवढ्या कॉस्टली हॉटेलला ते 1-1 वर्षाचं बुक करतात।
काय समजायचं आपण? कुठल्या ट्रायडन हॉटेलला? मुंबई. फक्त आता मला एक सांगायचं आहे की त्यांच्यावर माझा काय व्यक्तिशः दोष नाही आहे. त्यांना उमेदवार दिलेली आहे, त्यांची इच्छा आहे, त्यांनी उमेदवार होणारच, फॉर्म भरणारच, त्यांचा काय दोष नाही आहे त्यात. व्यक्तिगत माझी कमी. आता तुम्हाला स्थानिक उमेदवाराला नाही दिलं तिकीट. 1 तारखेपर्यंत आम्ही पक्षाकडं विनंती करतोय आम्ही देवेंद्रजींना की सगळ्या अमित शहा सगळ्या नेत्यांना आमचं की बाबा उमेदवार बदला. की 4 तारखेला आम्हाला कळालं आहे की ना दिल्ली केंद्रीय कार्यालयामध्ये एक बैठक लावण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी असे काय वादाचे मुद्दे झालेले आहेत, उमेदवार चुकीचा दिला गेला आहे किंवा काय लोकांच्या तक्रारी आहेत किंवा ज्या उमेदवारांनी उमेदवारी परत केलेली आहे असं ऐकतो आम्ही. भाजपच्या उमेदवाराला दिलं होतं, मग आता त्यांनी परत केलेली उमेदवारी. अशा सगळ्यांची एक आढावा बैठक 31 तारखेला एक आढावा बैठक कोर कमिटीची बैठक लागलेली आहे. तर त्या बैठकीमध्ये आमच्या सोलापूरकरांचा स्थानिक कार्यकर्ता म्हणून आमच्या सोलापूरमध्ये कुणालाही द्या. आम्ही 19 लोक स्थानिक लोकांनी अर्ज केला होता पार्टीच्याकडं. ते 19 पैकी कुणालाही उमेदवारी द्या, चिठ्ठे काढा, शेवटी तुम्हाला जे वाटते ते करा, परंतु उमेदवार बदला असं माझी मागणी आहे. बंडखोरी करणार का? भाजपच्या विरोधात प्रचार करणार का? आम्ही यासाठी काय केलं, 1 तारखेला कार्यकर्त्यांची बैठक बोललेली आहे 7 वाजता सोलापूरला, आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्याची मतं जाणून घेऊन आम्ही ते पुढचा निर्णय घेणार आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।